यस थँक्यू. बॅट्समन लगेच पाठवून द्या. आणि आमचे जे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो की फक्की लगेच घेऊन जायचे आणि प्रत्येक इनिंगला पक्की घेऊन जा. तर जाऊया मॅचकडे. टार्गेट आहे 58 धावसंख्येचं. शेवटचं षटक थोडंसं पहिल्या सत्रामध्ये एकूण मागणं पडलं, कारण आपण पहिल्या सत्राचा आपण विचार केला. उज्ज्वलचं षटक पडलं 19 धावसंख्येचं. धीरजने षटक टाकलं 9 धावसंख्येचं. राजेश पाटील 13 धावा आणि संदीप यांनी 16 धावा मात्र दिल्या. म्हणजे 4 षटकामध्ये एकूण 57 धावा कमवल्या. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि बघूया 58 धावा पूर्ण करण्यासाठी केतन पाटील हा तयार होतोय आणि त्याच्या जोडीला प्रशांत सुद्धा मात्र तयार होतोय. म्हणजे ही जोडी मात्र मैदानात जाईल, सुरुवात करेल. सुरुवातीवर बघूया पण सुरुवात कशी होते दुसऱ्या सत्रामध्ये वडू नवघर संघाची, आणि त्याकडे सर्वांचं मात्र लक्ष असेल. खासदार ट्रॉफी 2019 ही 4थी रात्र आणि क्वार्टर सेमी फायनलचा सामना तुमच्या समोर आहे. ठाणे जिल्ह्यामधून हे 2 संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळतात. एकीकडे असेल कासार वडवली आणि दुसरीकडे वडू नवघर, या 2 संघादरम्यान मॅच. आणि कासार वडवली संघाने मात्र आपली बॅटिंग अतिशय चांगली दाखवली. 57 धावा त्यांनी केल्या, कारण 10 बॅट्समन त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडू षटकार मारेल एवढी त्यांच्याकडे ताकद आहे. आणि ते मी पाहिलं असेल 6व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन षटकार मारला, म्हणजे किती खोलवर बॅटिंग आहे ती कासार वडवली संघाची. परंतु आता 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. 10व्या नंबरचा खेळाडू षटकार मारतोय. तर गोलंदाजी मार्गावर अयूब शेख मात्र सज्ज होतोय. या खेळाडूची कॅच सोडली आणि त्यानंतर मोठे मोठे फटके आले. एकूण 19 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये उज्ज्वल पाटीलच्या मात्र त्यांनी कुठल्या होत्या. तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आहे केतन पाटील. केतन पाटील मात्र मैदानात उतरलाय, चांगली बॅटिंग करतोय. दोन्ही मॅच मध्ये चांगला खेळला. ही तिसरी मॅच आहे. 1 पाऊल दूर आहे सेमीफायनल पासून हा संघ. दोन्ही संघ 1 पाऊल दूर आहेत. एकाचा प्रवास इथं थांबणार आणि एकाचा प्रवास सेमीफायनल पर्यंत आपण बघतो पोहोचणार. परंतु कुठला संघ मात्र जाईल ह्याकडे सुद्धा मात्र लक्ष आहे. दोन्ही दिग्गज संघ आहेत. एकामेका विरुद्धात मात्र हे दोन्ही संघ खेळलेत आणि आता ही प्रतिष्ठाची लढाई मात्र मैदानात. आमचे पंच 4ही रात्र मात्र चांगली कामगिरी त्यांच्याकडनं केली. पंच सांगतात, हिरवा कंदील देतात की षटक क्रमांक 1 P1चं पहिल्या षटकाला मात्र आरंभ होतोय. हे केतन पाटील ह्यासाठी पहिला चेंडू मात्र असणार आहे. तर जाऊया मॅचकडे. दुसऱ्या सत्राला मात्र सुरुवात. पहिला चेंडू केतन पाटील साठी. टार्गेट आहे 58 धावसंख्येचं. अयूब शेख मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. उंचापुरा गोलंदाज, त्याच्या विरोधात केतन पाटील यांचं मोठं आव्हान आहे. कारण केतन पाटील आपण बघतो की एकाकी झुंज देऊ शकतो, मोठे मोठे फटके मारू शकतो. आणि जी सुरुवात पाहिजे, जी स्टार्ट पाहिजे, ती स्टार्ट आवश्यक मात्र हा खेळाडू देऊ शकतो, एवढी ताकद आहे. आणि तोच खेळाडू मात्र तर स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या जोडीला मात्र निश्चितच तुम्ही पाहाल प्रशांत सुद्धा मात्र उपस्थित आहे. आणि सुरुवात होते दुसऱ्या सत्राला आणि पहिला चेंडू केतनसाठी. शॉर्ट प्लेनचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, परंतु झेल सुटली जाते. आज खऱ्या अर्थाने झेल सुटल्या जातात, सोप्या सोप्या झेल. आणि या झेलमुळे मॅच सुद्धा सुटल्या जात आहेत. बघा, खऱ्या अर्थाने आयुब शेखची कॅच सोडल्यानंतर काढून ते संघ पराभूत झाला होता. पण या मॅच मध्ये सुद्धा आयुब शेखची कॅच सुटली आणि त्यानंतर 19 धावा आल्या. आणि आता केतन पाटील सारख्या खेळाडूची तुम्ही कॅच सोडतात आणि मग किती धावा येतील ह्याकडे सुद्धा तुमचं लक्ष असलं पाहिजे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. यावेळेस शॉर्ट प्लेनचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न, परंतु
बॅटीच्या कडेला लागून हा फलंदाज आउट होतोय प्रशांत आणि पहिली धक्का मात्र बसेल 1 धावसंख्येवर. यस थँक्यू. केतन पाटील नाही तर त्यांनी त्याच्या जोडीला असलेल्या प्रशांतला मात्र त्यांनी बाद केलं. 2 विकेट आता असत्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सागर. केतन पाटीलची विकेट आणि त्या जोडीला प्रशांत सुद्धा मात्र परतला असता, परंतु आता केतन पाटीलला मात्र जीवदान आहे. केतन पाटील चांगले फटके मारू शकतो. पॅडल स्वीप मात्र चांगला खेळतो हा खेळाडू. त्याचबरोबर डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चांगला खेळतो हा खेळाडू आणि या खेळाडूला रोखणं फार आवश्यक असेल ते कासर वडवली संघाला. परंतु आयुब शेख गोलंदाजी फोडावी लागेल. हवेत भरपूर चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता चुकी नाही, चुकीला माफी नाही आणि फलंदाज केतन पाटील सुद्धा परततोय आपल्या 1 या धावसंख्येवर. यस थँक्यू. गोल्डन विकेट मिळते आयुब शेखला. ज्या गोलंदाजाने बॅटिंग चांगली केली त्याच गोलंदाजाने आता गोलंदाजी चांगली केली. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे का गोलंदाज. बॅक टू बॅक 2 विकेट मात्र मिळवल्या. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला मात्र आले. राजेश आणि राहुल अशी नवकी जोडी मात्र मैदानात आहे आणि ह्या जोडीला आता पार्टनरशिपची गरज आहे. बॅटीला स्पर्श. अजून 1 विकेट. विकेट हॅट्रिक मात्र नोंदवतो हा गोलंदाज आणि या स्पर्धेमधील 3री विकेट हॅट्रिक गोलंदाज आयुब शेखच्या मात्र माध्यमातून. येस थँक्यू. परिस्थिती मात्र गंभीर आहे. तू चल पुढं, मी येतोच मागून अशी परिस्थिती लागली. 3 सलग विकेट गोलंदाजाने मिळवले. विकेट हॅट्रिक मात्र नोंदवली. या स्पर्धेत मधली 3री. नवीन बॅट्समन मात्र मैदानात जातो योगेश. राजेश यावेळेस त्यांनी बाद झाला. राहुल आणि योगेश ही जोडी मात्र मैदानात आहे. 3 विकेटच्या माध्यमातून केवळ 1च धावफलकावर लागले. गोलंदाजाचा वेग, रिलीज सुद्धा चांगली करतोय हा गोलंदाज, पण यावेळेस चांगला फटका खेळाडूच्या स्वरूपामध्ये. चेंडू मात्र सरळ जातोय 4 धावसंख्येसाठी. यस थँक्यू. खऱ्या अर्थाने ज्या गोलंदाजाने 3 विकेट घेतले होते त्या गोलंदाजाच्या विरोधात मारलेला हा चौकार. चौकाराच्या साह्याने 5 धावसंख्या धावफलकावर लागल्यात. 3 गडी मात्र गमवलेत आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून गरज आहे ती 53 धावसंख्येची. 53 धावा आवश्यक आहेत अजून विजयासाठी. शॉर्ट लेन उसळी घेतली चेंडू पडल्यानंतर, परंतु वाईट येतोय. वाईटच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये बदल. एकूण 7 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. गोलंदाजीमध्ये सुद्धा चमक दाखवतो हा खेळाडू. 6 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीमध्ये अतिशय कमाल. बॅटिंग सुद्धा चांगली केली. गोलंदाजी चांगली करतोय. सर्व गोष्टी चांगल्या आहेत या खेळाडूच्या. हे 7व्या बॅटीतून फटका. मिड विकेट मधून चेंडू जाते डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मात्र मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने पहिलं P1चं षटक मात्र संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. 18 चेंडू विजयासाठी 51 धावसंख्येची गरज आहे. बघूया 18 चेंडू 51 धावा होणार का. कारण राहुल आणि
योगेश या खेळाडूंना मात्र आता खेळावं लागेल. स्वाभाविक खेळ खेळावा लागेल. जसं खऱ्या अर्थाने वडून नवघर संघाच्या जे खऱ्या अर्थाने मदार आहे केतन पाटील, सो केतन पाटील बाद झाल्यानंतर आता किल्ला लढवायचा या दोन खेळाडूंना. जशी बॅटिंग झाली कासरवडीली संघाची, प्रत्येक खेळाडू मात्र षटकार मारण्यासाठी आला होता. कारण त्यांचा 12वा प्रतिनिधी आम्हाला सांगतोय की खोलवरपर्यंत बॅटिंग आहे आणि 12वा खेळाडू सुद्धा षटकार मारेल एवढी ताकद आहे. आणि आता आपण पाहतो की मैदानात गोलंदाजी चांगली झाली, बॅटिंग सुद्धा चांगली झाली. आता 18 चेंडू विजयासाठी गरज आहे 51 धावसंख्येची आणि षटक क्रमांक दुसरं हाताळतोय गोलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवर आहे. क्वार्टर सेमी फायनल तुमच्या समोर मात्र रंगते. यातून एक संघ रिया 11 सांबारे संघाविरुद्ध मात्र खेळणार आहे आणि तो कुठला संघ मात्र असेल याकडे सुद्धा लक्ष देऊया, कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत. 18 चेंडू 51 धावा. फुल टॉस लॉफ्ट केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथं, एकच धाव मात्र मिळते. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं सजवलंय क्षेत्ररक्षण सागर, कारण तुम्ही पाहिलं असेल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे, त्याचबरोबर मिड विकेटमध्ये आणि त्यानंतर वाईडिश लॉगॉनमध्ये एक लॉग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, म्हणजे 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडं मात्र उभे केलेत आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जातं कासरवडीवली संघाकडनं. सय्यार त्यावेळेस स्लोवर डिलिव्हरी, पंचांकडे दात मागितली जाते परंतु एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल आणि एक धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदलाव, 9 धाव संख्या मात्र धाव फलकावर लागले. गरज आहे अजून विजयासाठी 16 चेंडू आणि 49 धाव संख्येची. 16 चेंडू 49 असं समीकरण आहे. मोठे फटके यावे लागतील या फलंदाजाकडनं, परंतु बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही, टप्पा योग्य वापरला जातोय आणि यष्टी रक्षक सुद्धा मात्र अतिशय चांगली कामगिरी करतोय. क्लोज आहे एक एवढ्या वेगवान गोलंदाजाचा पुरेपूर आपण बघतो की विकेट किपिंग सुद्धा मात्र चांगली चालू आहे. आम्ही नेहमीच कर्जत तालुक्यामध्ये बरेचसे आम्ही यष्टी रक्षकांचं नाव घेतो. प्रकाश बदे, नितीन शिनारे यांचं नाव मात्र घेतो. चैतन्य आहे तमनाचा, महेश मोघे आहेत मालेगावचा, असे बरेचसे नाव घेतो आम्ही. यष्टी रक्षकामध्ये चमक त्यांच्याकडनं आपण पाहिले आणि त्याचबरोबर प्रकाश बदे ज्यांनी बाईक सुद्धा मिळवली. परंतु हाही यष्टी रक्षक चांगला आहे. वेगवान गोलंदाज समोर असताना सुद्धा शेवटपर्यंत नजर चेंडूकडे मात्र लक्ष देऊन ठेवतोय. यावेळेस फसवलं गोलंदाजाने, फसवलं गोलंदाज. पहा तुम्ही, एक चेंडू मात्र फास्ट टाकतोय, एक चेंडू मात्र स्लो टाकतोय. म्हणजे दोन्ही आपण विचार केला तर दोन्ही मात्र चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी मात्र हा गोलंदाज होतोय. वेगवान चेंडू मात्र टाकल्यानंतर सुद्धा खेळाडू मात्र चाचपडला गेला, त्यानंतर स्लो चेंडू टाकल्यानंतर चाचपडला गेला. एकूण धावसंख्या आहे ती फक्त 9. 3 गडी मात्र गमवलेत. केतन पाटीलची जेव्हा विकेट मिळाली त्यावेळेस करताना कासरवडीली संघ मात्र या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये भक्कम झाला. त्यावेळेस भरपूर शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता आणि फ्लाइंग स्लिप मधला लेग स्लिप मधला क्षेत्ररक्षक मात्र चाच पडतोय. चेंडू मात्र सरळ, वाईट +4, एकूण 5 धावा मात्र मिळतील आणि या 5 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ते एकूण 14 या अंकावर. यस, थँक्यू. 32 संघाचं स्वप्न होतं की आम्हाला खासदार ट्रॉफीमध्ये फायनल पर्यंत जायचं आहे, खासदार ट्रॉफीचा चषक आम्हाला मिळवायचं, आणि ते स्वप्न घेऊन 32 संघ या स्पर्धेमध्ये उतरले. एकूण 384 खेळाडूंचं स्वप्न होतं की मला बाईक मात्र मिळावी आणि त्यातून एकच खेळाडू मात्र आम्ही बाईकसाठी निवडणार आहोत. पण या 32 संघामधून 3 संघ पुढे गेले. त्यामधले श्री गणेश मुकपे आणि त्याच्या विरुद्धात पहिली सेमीफायनल झाली, तिसरी 11 नेरळ, यामध्ये मेगा फायनल मध्ये नेरळ संघ पोहोचलाय. रिया 11 चांबारी संघ वाट बघतोय, परंतु हा चेंडू मध्ये एलिव्हेशन बॅटिंग मध्ये थोडस कमी राहिलं आणि फलंदाज गमवतोय 4थ्या क्रमांकाचा.
येस, थँक्यू. आपण थँक्यू डीजे. आपण नेहमीच म्हणतो की स्वप्न ते नाही आहेत की ते तुम्ही झोपेत मात्र बघतात. स्वप्न तुमचे तेच की तुम्ही प्रयत्नातून सत्यात उतरवले जातात, त्याला स्वप्न म्हणतात. स्वप्न तुम्ही बघा, पण स्वप्न पूर्ण करता आले पाहिजेत. आज दोन्ही या संघांनी मात्र स्वप्न बघितलेत की आम्हाला सेमीफायनलमध्ये दाखल व्हायचं आहे, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण की तुम्ही जेव्हा मेहनत करतात, परिश्रम करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही पुढे जाता. पण परिश्रमाची गरज आहे, प्रयत्नाची गरज आहे, कष्टाची गरज आहे, पराकाष्ठाची गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या संघाला. एकूण 4 विकेट गमावलेत आणि धावसंख्या आहे ती 14. 14 धावा मात्र धापलकावर आहेत. टार्गेट 58 धावसंख्येचं घेऊन मात्र हा संघ उतरलाय. 4 विकेट आघाडीचे फलंदाज बाद झालेत. स्लोवर डिलिव्हरी फसवला या गोलंदाजाने फलंदाजाला, परंतु हा षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपलं. 2 षटकाचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावर आहेत. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती तब्बल 44 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. यस डीजे. ह्या तमनाथ गावात खेळ हा क्रिकेटचा रंगलाय. सारी पब्लिक जमले जो तो खेळ हा बघाया दंगलाय. सामना रंगलाई चढा ओढीचा, सामना रंगलाई चढा ओढीचा. मोका साधून श्रीरंग बारणे पंचबट्टीचा. तमनाथ गावात खासदार चषक ठेवलाय मानाचा. यस, थँक्यू. मानाची ट्रॉफी आहे. कर्जत तालुक्याचा मानाचा तुरा आहे. तमनाथकरांनी ठेवलेली खासदार ट्रॉफी. आपण पाहिलं की या 1 वर्ष अगोदर सागर ट्रॉफी भरली मोठी होती. न्यायाची कशी हे प्रत्येक संघाला प्रश्नचिन्ह पडायचं. या स्पर्धेची ट्रॉफी प्राईज कमी होतं, पण आता प्राईज वाढलं, ट्रॉफी मात्र कमी झाली. आता ट्रॉफी तुम्ही सुद्धा बघाल अतिशय चांगली आहे या स्पर्धेमध्ये. परंतु आता आपण मॅचकडे वळूया. 1 धाव मात्र मिळते, ती सुद्धा बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव असेल. धावा येतात पण 1-1, 2-2 धावा येतात. षटकार चौकारांची गरज असताना सुद्धा 1-1, 2 धावाने धावफलक मात्र वाढवलं जातं. एकूण धावसंख्या आहे ती 15 धावा. विजयासाठी 11 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 43 धावा असं समीकरण आहे. गोलंदाज सय्यार, डावकुरा बघा वेग गोलंदाजाचा. पण परंतु यष्टीरक्षक जो आहे सतीश पाटील चीनच्या भिंतीसारखा उभा आहे. प्रत्येक चेंडू मात्र अडवतोय. हाताला चेंडू लागला नसेल तरी पायाने चेंडू मात्र अडवतोय. बेस्ट कीपर आहे. खऱ्या अर्थाने मी नक्कीच कौतुक करेल या यष्टीरक्षकाचं, कारण वेग या गोलंदाजाकडे भरपूर आहे. तिन्ही गोलंदाज वेगवान आहे, परंतु हा यष्टीरक्षक खऱ्या अर्थाने चमक दाखवतोय. एक धाव मात्र निश्चितच मिळते. 1 धावसंख्येच्या मैत्रीने धावसंख्येमध्ये बदल. 16 धावा मात्र धाव फलकावर आहे. कासर वडवली संघाचे जे पाठराखे आहेत तेही सुद्धा मात्र होप्स देत आहेत या खेळाडूंना. गोलंदाज सय्यार, शॉर्ट प्लेनचा चेंडू फुल केला आणि हा फुल सक्सेसफुल. चेंडू सीमा बाहेर 6 धावसंख्येसाठी. बेस्ट थँक्यू. 22 धावसंख्या मात्र धाव फलकावर. या षटकारांची गरज आहे. हे षटकार आले अजून तर मॅच मध्ये अजून मजा येईल. वडू नवघर संघ मात्र पुनश्च या मॅच मध्ये येईल. गोलंदाजाच्या विरोधात मात्र बौद्धिक क्षमतेवर वार केला फलंदाजाने. अजून एक मोठा फटका. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक सरसावला जातोय. सोपी झेल. फलंदाज ज्यांनी षटकार मारला होता तो फलंदाज मात्र आता माघारी परततोय. Remixed by DJ Harshal HCR Production.
येस, थँक्यू. 58 धावसंख्येचं टार्गेट घेऊन उतरणारा संघ आता 22 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. अर्धा संघ तंबूत मात्र परतलाय. त्यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू खोलवर टप्पा होता गोलंदाजाचा आणि षटक क्रमांक तिसरं सुद्धा मात्र संपुष्टात येत आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा मात्र धावफलकावर आहेत. येणारे असतील 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 36 धावसंख्येची, म्हणजे 6 चेंडूवर 6 षटकार मारावे लागणार आहेत. आणि जेव्हा कासार वडवली संघ मात्र मैदानात आला होता, या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता, तेव्हा एका खेळाडूंनी सांगितलं होतं की आम्ही या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होऊ आणि ते स्वप्न मात्र आता पूर्ण होतंय की काय. ते शब्द मला आठवतात जेव्हा पहिली मॅच खेळण्यासाठी ते उतरले होते तेव्हा. ते स्वप्न आहेत. आपण रात्री बघतो ते स्वप्न नाही. रात्री आपण शिमल्याला सुद्धा मात्र जातो, परंतु स्वप्न असे बघा की ते पूर्ण करता येतील. स्वप्न बघितले होते कासार वडवली संघाने पहिल्या मॅचच्या अगोदर, ते मात्र आता पूर्ण होताना दिसतात. पाठराखे सुद्धा मात्र जयशात आहेत. 5 ते 6 पाठराखे आहेत, परंतु होप्स मात्र देत आहेत कासार वडवली संघाला. एकूण 22 धावा मात्र धावफलकावर आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूवर 6 षटकार मारावे लागतील. रिया 11चा अंबानी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. बाहेरून आवाज देऊ नका, मी विनंती करील. बाहेरून आवाज देऊ नका. त्यांचा स्वाभाविक खेळ मात्र त्यांना खेळू द्या. कॅप्टन आहे मैदानामध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मात्र चेंडूला खेळला डीपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक अडवत नाही. चेंडू जातो 4 धावसंख्येसाठी. आता गरज आहे 5 चेंडू आणि 32 धावसंख्येची. येस, थँक्यू. आपण बऱ्याच वेळा संघ आम्ही बरेच बघितलेत. काही संघामध्ये 6-6 कर्णधार असतात, काही संघामध्ये 3 कर्णधार असतात आणि काही संघामध्ये बाहेर कर्णधार असतात. बाहेरून बरेचसे सांगतात अशी फिल्डिंग लावा, तशी फिल्डिंग लावा, असं बऱ्याच वेळा सांगतात. बाहेर सुद्धा कर्णधार आहेत. परंतु आपण मॅचकडे जाऊया. 5 चेंडू विजयासाठी 32 धावा. आणि पंच आम्हाला सांगतात की वाईड येतोय. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्डमध्ये बदल. धावसंख्या आहे ती 27. आता गरज आहे 31 धावसंख्येची. 5 चेंडू 31 धावा. मोठे फटके आले पाहिजेत. शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. जरी आपल्याला शिखर मोठं दिसत असेल तरी शिखरापर्यंत पोहोचण्याची गरज आहे या संघाला. आणि हा मोठा फटका. चेंडू सरळ जाणार सीमारेषा बाहेर. सरळ 6 धावसंख्येसाठी अजून मोठे मोठे फटके येणं फार अपेक्षित आहे. चार चेंडू आणि विजयासाठी आता 25 धावसंख्येची गरज आहे. चार चेंडू 25 धावा असं समीकरण आहे. एक षटकार तर आला. अजून तुम्ही पाहू शकाल 4 षटकार आले तर सुपर ओव्हर मात्र बघायला मिळेल या मॅच मध्ये. परंतु जो गोलंदाज आहे तो सहजासहजी धावा देत नाही. संदीप जे आपण मागचे षटक बघितले तर एकदम चिकट गोलंदाज आहे आणि तेच दाखवत आहे काय कमबॅक गोलंदाजाचा. परंतु विकेट किपर साठी सुद्धा थोड्याशा टाळ्या उजान द्या. वेगावर रक्षण मात्र हा एसटी रक्षक मात्र करतोय. जर किती नजर आहे करताना एसटी रक्षकाची सुद्धा. परंतु आता विकेट मात्र जाते. अजून एक धक्का मात्र बसतोय वडू नवघर संघाला. येस, थँक्यू. बाळाचा मुजरा आहे आमच्या महाराजांना. परंतु रिया 11 अंबाली संघाचा संगणक आपण आमच्या त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ मात्र यायचं आहे.
आता एक चेंडू विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली. एक चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. फक्त एक चेंडू पडण्याचा बाकी आणि कासार वडवली संघ मात्र पोहोचेल सेमीफायनल टू खासदार ट्रॉफी 2019च्या. चित्राचे स्वप्न बघितलं होतं पहिल्या मॅचच्या अगोदर, ते स्वप्न पूर्ण केलं. कासार वडवली संघाने सेमीफायनल मध्ये दाखल झाला. रायगड ठाणे पालघर या लॉट्स मधून कासार वडवली संघ, त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि वरुण नवगर संघाचं विशेषतः आभार. जाताना मात्र सावकाश जायचंय. रिया 11 सांबर्ली संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर कासार वडवली संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यायचंय. यश थँक्यू. थोडं थांबवतो डीजे, थोडं थांबवतो. आणि मॅन ऑफ द मॅच जाते या मॅचची आयुब. नॉट 3 विकेट आणि 18 धावसंख्या करणारा बॅक टू बॅक तिसरी मॅन ऑफ द मॅच मिळते या खेळाडूला. लगेच यायचंय. आणि रिअल 11 सांबोली संघाचा संघनायक अतुल जांभळे सर सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आयोजकांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल मात्र करून घ्यायचा आहे. डीजे धन्यवाद. आणि मॅचचा हिरो निश्चित रूपाने आयुब शेख, ज्याला मंचावर आमंत्रित करेन. अगदी त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब भूषवण्याकरता मी संयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्या खेळाडूचा गौरव आपण करायचा आहे. तर आयुब शेखला मात्र सन्मानित करण्यात येत आहे. या मॅच मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या खेळाडूला मात्र टीम कासार वडवली 11 निश्चित रूपानं रणजित स्पोर्ट्स कासार वडवली या संघाच्या माध्यमातून त्यानं जे काही परफॉर्मन्स दिलाय. चांबार्ली संघ, रिया 11 चांबार्ली आणि रणजित स्पोर्ट्स कासार वडवली. आयुब आपला कर्णधार पाठवायचा आहे लगेचच. आणि टीम वडू नवघर आपला कर्णधार सन्मान चिन्ह घेण्याकरता आमच्यापर्यंत पाठवायचं आहे. टीम वडू नवघर संघाचा कर्णधार या स्पर्धेतला आपला उत्स्फूर्त सहभाग. आणि त्याकरता ही विनंती आहे की आपण लगेचच आपलं सन्मान चिन्ह देखील घेऊन जायचंय. चांबार्ली आणि कासार वडवली, टीम कासार वडवली संघ आपला कर्णधार क्षणाचाही विलंब न करता आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. सामना 4 षटकांचा राहील. सेमीफायनल, मेगा सेमीफायनल ही आपण अनुभवतोय. तर वडू नवघर संघाच्या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे. त्या संघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मॅच मध्ये खूप महत्त्वपूर्ण राहिलाय. तर सेमीफायनलची नाणेफेक करायची आहे. मी संयोजकांना विनंती करेन की आपण नाणेफेक कक्षात जाऊन या मॅचची नाणेफेक मात्र करायची आहे.
टीम कासार वडवली won the toss and elected to field first. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण विनंती करूयात आयुब शेख अँड टीम लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अगदी 4 षटकांचा हा सामना आणि या 4 षटकांच्या सामन्यांमध्ये एक निर्णायक हे पटल असणार आहे. कारण मेगा सेमीफायनल आहे श्री 11 मी मराठी नेरळच्या विरोधात. मात्र कोणता संघ खेळेल याकडे सर्वांच्या नजरा प्रेक्षकांच्या नजरा देखील असणार आहेत. 2 सामने मात्र शेष आहेत. 2 सामने मात्र बाकी असणार आहेत. विनंती असेल बी फास्ट, थोडी घाई करा. टीम कासार वडवली आम्हालाही कळतंय बॅक टू बॅक मॅचेस तुम्हाला खेळाव्या लागतात परंतु गत्यंतर नाहीये. तर एका मोठ्या दैदिप्यमान सोहळ्याचा साक्षात्कार किंवा तो ऐतिहासिक क्षण आपल्या सोबतीनं जोडला जातोय. अक्षय भोईर आपण कुठे असाल तर आपण लगेचच क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे. अक्षय भोईर कासार वडवली संघानं नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय सांबार्ली संघाला फलंदाजी करता. मी विनंती करेन रजत मुंडे अँड टीम आपण लगेचच आपले 2 फलंदाज खेळपट्टीच्या दिशेनं रवाना करायचे आहेत. ही महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे कारण या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र वाटचाल करेल मेगा फायनलच्या दिशेनं. श्री 11 मी मराठी नेरळ या संघाच्या विरोधात मात्र यातल्या विजयी संघाची जी भाजी लागेल किंवा त्या पटलावरनं मात्र त्या विजयी संघाच्या विरोधात मात्र खेळी करावी लागेल विजयी संघाला. आपण विनंती करतोय टीम कासार वडवली लगेचच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवायचंय. याच्यासाठी केला होता अट्टाहास. अगदी हा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो शेवटचा क्षण मात्र जोडला जातोय. अंतिम 16 षटकं जी या मॅच मधनं शेष राहत आहेत. तर मॅचला सुरुवात होते. निश्चित रूपानं गोलंदाजी मार्कवर येईल पॅव्हलियनच्या अक्रॉस एंड कडनं. अयूब शेख द मॅन फ्रॉम कासार वडवली प्रामुख्यानं सरसेनापती आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण गटातनं सातत्यानं ज्या संघानं परफॉर्मन्स दिलाय त्या संघाचा बॅकबोन म्हणून या खेळाडूची नियुक्ती बऱ्याचदा केलीच गेली आहे. बॅक टू बॅक बऱ्याचशा मॅन ऑफ द मॅच घेण्याचा विक्रम देखील त्या खेळाडूनं केला परंतु आता त्याच्या समोर मात्र आव्हान असणार आहे ते रिया 11 सांबार्ली संघाच्या रजत मुंडे या फलंदाजाचं. कारण हा देखील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे.
तर मॅचला सुरुवात होईल. पहिला चेंडू हाताळला जाईल रजत मुंडेच्या विरोधात. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे योगेश जांभळे आणि रजत मुंडे ही जोडी मात्र मैदानात तुम्ही पाहू शकाल. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार अयूब शेख. पहिला चेंडू रजत मुंडेच्या विरोधात. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी राईट आर्म राऊंड विकेटनं हापटून टाकला पहिला चेंडू. मात्र बरीचशी उसळी घेतली त्यामुळे पंच देखील वळले. वाईटचा इशारा देखील आला. अगदी अतिरिक्त स्वरूपात उसळी दिल्यानंतर मात्र पंचांनी वाईट स्वरूपात उद्घोषणा केली. एकेरी धावसंख्येचा शुभारंभ मात्र झाला तो निश्चित रूपाने या विकेटवरनं. गोलंदाज पुन्हा एकदा अयूब शेख आपल्या बॉलिंग मार्कवर. षटकातील पहिला चेंडू. चेंडू सरळ आदळला पायावर. अपील देखील मागितली गेली, दाद मागितली गेली, परंतु पंच तटस्थ आहेत कारण हाईट फॅक्टर मॅन्डेटरी देखील पाहायला गेलाय. चेंडू जरी इनपॅच लाईनच्या समोर जरी असला तरी देखील हाईट फार महत्वाचा फॅक्टर ठरू शकला असता या इव्हेंट मधला. त्यामुळे निश्चित रूपाने निर्बाध घोषित केलं गेलंय. पायचेची जी अपील झाली त्या अपीलला मात्र धुडकावून लावलं ते निश्चित रूपाने पंचांनी देखील. पहिला चेंडू संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या चेंडूच्या खेळीला सुरुवात. पुनश्च आदळला चेंडू पायावर, परंतु आता मात्र पंचांचं काम सोपं. पदलालित्य आणि ते ऍक्शन मात्र क्रिएट केल्यानंतर फलंदाजाला परतावं लागेल. पूर्ण यष्ट्या कव्हरअप करून खेळण्याचा मनसुबा फसला. फलंदाज रजत मुंडे तंबूच्या आसऱ्याला परत. कमॉन डीजे. अश्विनी धन्यवाद. दुसऱ्या चेंडूवर मात्र बाद केलं रजत मुंडेला. खऱ्या अर्थाने ही ताकद आहे अयूब शेखची. त्यानं दाखवलं किती जबरदस्त लेवलवर मी गोलंदाजी करू शकेन. निश्चित रूपानं नवीन फलंदाज अमित निश्चितच पोहोचलाय खेळपट्टीवर. चांबारलीचं प्रामुख्यानं नेतृत्व करेल गोलंदाज अयूब शेख. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेने डिलिव्हर्ड केला त्यामुळे वाईट स्वरूपात हा चेंडू धावफलकावरनं एकेरी धावसंख्येने कन्वर्ट होईल. धावफलक 1 न वाढून मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 2 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज अयूब शेख पुन्हा एकदा तयार. अप्रतिम फटका. चेंडू मात्र बिरकावला मिड विकेटच्या बाहेर. क्लास फटका. निश्चित रूपानं षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. या षटकारानं मात्र धावफलकाचा शुभारंभ निश्चित रूपानं. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. तुम्ही अनुभवतात मेगा फायनलचा हा क्षण. मेगा सेमी फायनलच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकात मात्र हा निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. तो चेंडू नंबर 4 चेंडू हाताळले गेलेत. निश्चित रूपानं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र आपण अनुभवतायत. गोलंदाज अयूब शेख या आधीच्या मॅचचा हिरो मात्र ठरणारा हा खेळाडू. निश्चित रूपानं दारोमदार असणाऱ्या जबाबदारी देखील असेल किंवा त्या पद्धतीनं त्याच्या खांद्यांवर दिलेली जबाबदारी मात्र निभावेल का. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन, परंतु थोडीशी चुकी केली यष्टीरक्षकानं. बॅकअप दिलं पहिल्या स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं. धावफलकावरनं 0 ही धावसंख्या कन्वर्ट झाली. धावसंख्या 8 या धावसंख्येवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज योगेश जांभळे आणि अमित मुंडे. अगदी हे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. निश्चित रूपानं शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळताना गोलंदाज आयुबच्या चेंडूवर चढवलेला हा हवाई हल्ला. निश्चित रूपानं बॅकवर्ड रेंज मध्ये फटक्यातली ताकद मात्र थोडीशी कमी होती. डेड बॉल. विद्युत प्रवाह वाहिनीला हा चेंडू आदळला त्यामुळे निश्चितच डेड करार दिला जाईल.
डेट घोषित केला जाईल. धावफलक 8 या धावसंख्येवर आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज आयुब शेख पुन्हा एकदा तयार. आपल्या गोलंदाजी मार्कवर साधारणतः 31 ते 32 पावलांच्या रनिंग स्टांज वरनं हा गोलंदाज पुनश्च एकदा तयार. अप्रतिम सुरेख मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. देखणा चेंडू हाताळला, मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 8 या एकेरी अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. उर्वरित 18 चेंडू शेष आहेत. हे 18 चेंडू निश्चित रूपानं कोणाच्या वर विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजाला मात्र आणलं जाईल हे निर्णायक ठरणार आहे. आपण पाहतोय तब्बल सकाळचे पहाटेचे 4:44 झालेत, म्हणजे तब्बल 4:45 वाजलेत. आणि असं असताना आपण पाहतोय सेमीफायनल, ही मेगा सेमीफायनल मात्र खेळली जाते. या स्पर्धेला मात्र आग्रह वेगळं एक प्रारूप प्राप्त झालं. खासदार चषक 2019 श्रीरंग बारणे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण सालाबाद प्रमाणे ऑर्गनाईज करतोय. या स्पर्धेला अगदी 4 चांद लागले असं म्हणायला हरकत नाहीये, कारण प्रत्येक संघ दिमागदार पद्धतीनं खेळला, प्रत्येक संघ अगदी शिस्तीनं खेळला, कडाक्षानं खेळला. ज्यांना ज्यांना यश आलं त्यांचं अभिनंदन करूया. ज्यांना पराजय त्यांच्या वाट्याला आला त्यांना पुनश्च एकदा नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं सुरुवात करण्यासाठी आपण देखील शुभेच्छा देऊयात. बॅटची कडा, प्रेझन्स ऑफ माइंड कमालीचा आहे. एकेरी धावफलकावरनं जोडल्यानंतर दुसरी धाव देखील धावफलकावरनं जोडली जाईल. धावफलक 2 वाढून मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 10 या धावसंख्येवर. गोलंदाज पुनश्च एकदा भावेश पाटील गोलंदाजी भावेश चौधरी गोलंदाजी मार्कवर. प्रामुख्यानं टीम कासार वडवली ज्यानं प्रमोट केली आहे. अगदी कमी वेगाचा चेंडू लाईन पिक केली, चेंडूला भिरकावलं, एक टप्प्या अखेर सीमा रेषा पार, चौकार. कमॉन. धन्यवाद. या चौकारानं धावफलक मात्र वाढलं, जाऊन पोहोचलं तब्बल 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन बोर्ड. भावेश चौधरीला तुम्ही पाहतायत, आतापर्यंत त्यानं षटकातले चेंडू डिलिव्हर्ड केले. ते तब्बल 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर वैयक्तिक कोट्यातनं धावा त्यानं खर्च केल्या त्या 6. निश्चितच थोडासा का होईना महागडा ठरलाय पहिल्या 2 चेंडूंवर गोलंदाज भावेश चौधरी. अगोदर टप्पाचा चेंडू पुनश्च एकदा रिव्हर्स स्वेप, चेंडू सीमा पार, चौकार. धन्यवाद. अगदी पुनश्च एकदा बॅक टू बॅक 2 चौकारांची खेळी झाली आहे. 18 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. थोडंसं का होईना वर्चस्व गाजवलं जातंय. फलंदाज योगेश जांभळे खऱ्या अर्थानं या खेळाडूवर देखील खूप मोठी दारोमदार असणार आहे, कारण सलामीवीर रजत मुंडे परतल्यानंतर मात्र खूप मोठी जबाबदारी कर्णधारानं त्याच्या खांद्यावर दिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. योगेश जांभळे पुन्हा एकदा तयार आपल्या बॅटिंग मार्कवर. अगदी गोलंदाज भावेश चौधरीच्या विरोधात ही चेंडूची हाताळणी होईल. निश्चितच भावेश चौधरी मात्र गोलंदाजी मार्कवर तयार. स्विंग अन मिस, खूप देखणा चेंडू, मात्र बाद. फलंदाज बाद. विकेटचं पतन. निश्चित रूपाने परतावं लागेल. फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. कमॉन डीजे. गावात खेळ हा क्रिकेटचा रंगलाय. ह्या तामनाथ गावात खेळ हा क्रिकेटचा रंगलाय. सारी पब्लिक जमले जो तो खेळ हा बघाया दांगलाय. सामना रंगलाई चढा ओढीचा, सामना रंगलाई चढा ओढीचा.
मोका साधून श्रीरंग पारणे पंचपट्टीचा तमनाथ गावात खासदार चषक ठेवलंय. धन्यवाद. 4 चेंडूंचा खेळ संपला. धावफलक मात्र जाऊन पोहोचला 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. अंतिम 2 चेंडू जे शेष असतील या पटलावरनं. अगदी खूप निर्णायक मॅच आहे, खूप निर्णायक सामना. दोन्ही बंधुराज मैदानात आहेत. आपण पाहू शकाल अमित पुंडे आणि अतुल जांभळेला तुम्ही पाहू शकाल आणि साथ मिळते ती योगेश जांभळे या खेळाडूच्या माध्यमातून. डीप यॉर्कर ब्लॉक होल मध्ये चेंडू कन्वर्ट केला. एकेरी धावसंख्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कन्वर्ट झाली आणि या 1 धावसंख्येनं 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर मात्र धावफलक जाऊन पोहोचलं 19 या अंकावर. 19 रन्स 19 धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली आहे. शेवटचं आणि अंतिम चेंडूचं पटल मात्र बाकी असेल. भावेश चौधरी गोलंदाजी मार्कवर आहे, त्यामुळे निश्चित रूपानं त्या गोलंदाजांवर देखील तेवढंच दडपण देखील असणार आहे, कारण अगदी अंतिम चेंडू आहे. थोडंसं हे षटक महागडा हाताळलंय. अप्रतिम फटका, चेंडूला भिरकावलं. काव कॉर्नर रेंज मधून अगदी कव्हरअप ॲक्शन खूप सुरेख पाहायला मिळाली. 2च धावा मिळतील आणि चुकी केली, फार मोठी चुकी केली. एकेका धावेची किंमत ज्या धावेला मात्र सोन्याच्या तोलाचा भाव असतो. मेगा फायनल सेमीफायनलच्या इव्हेंटसाठी 3 धावा कन्वर्ट झाल्या. षटक संपलं आणि या 3 धावसंख्येचा धावफलकावर होणारा परिणाम म्हणजेच 22 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. 11ची सरासरी राखली जाते प्रति षटकागणिक. 2 चेंडू 12 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर येईल. कोणत्या गोलंदाजाला मात्र चेंडू सुपूर्द केला जाईल यावर प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर खूप महत्त्वाची निर्णायक लढत या स्पर्धेच्या माध्यमातून ही देखील आहे, कारण एका बाजूला रिया 11 सांभारली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रणजित स्पोर्ट्स टीम कासार वडवली हा संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लखन जाधव, बॉलिंग मार्कवर सज्ज. द मॅन फ्रॉम कासार वडवली अमित मुंडेच्या विरोधात, अतुल जांभळेच्या विरोधात. अगदी डिरेक्ट हिटचा प्रयत्न फसला. समोरचं कव्हर अप निश्चित रूपाने दिलं जाईल, त्यामुळे एकेरी धावसंख्या -1 अशा 2 धावा जोडल्या गेल्या. धावफलक 2 न वाढून मात्र जाऊन पोहोचलो ते तब्बल 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन बोर्ड. लखन जाधव पुन्हा एकदा तयार डावखुऱ्या हातानं. निश्चित रूपानं गोलंदाज बाटची नरेश घेऊन निकेज घेऊन चेंडू मात्र घरंगळत सरकला. थर्ड स्लिप किंवा लेग स्लिप या रिजन मध्ये 1च धाव मिळतीये. एकेरी धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलं ते तब्बल 25 या धावसंख्येवर. 25 धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली आहे. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. या 17चा जर आपण विचार केला तर 11 चेंडू शेष आहेत. गोलंदाज तयार. लखन जाधव गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हातानं. अगदी या चेंडूवर मात्र धावसंख्या कन्वर्ट झाली ती फक्त 1. एकेरी धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 26 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरा षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावरनं चालू असताना आपण पाहतोय सांभारली आणि त्याच्या विरोधात कासार वडवली हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. चेंज ऑफ पेस. चेंडूनं बॅटची एज घेतली. चेंडू मात्र कन्वर्ट झाला डीप थर्ड मॅन रेंज मधनं सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोहोचली ती एकंदरीत 30 धावसंख्या. आतापर्यंत या षटकातील चेंडू हाताळून झाले ते 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलक मात्र 30 या अंकावर जाऊन पोहोचलाय. लखन जाधव आणि त्याच्या विरोधात मात्र एका टेक्निकनं
हे फटके कन्वर्ट केले गेलेत. हा तिसऱ्या चेंडूवरचा फटका अगदी देखणीय अगदी प्रेक्षणीय ठरला. तो फलंदाज योगेश जांभळेच्या बॅटमधनं तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू हाताळण्याकरता. अगदी दाद मागितली गेली. पंचांकडे देखील पंच तटस्थ आहेत. निश्चित रूपानं निर्णायक चेंडू हाताळलाय. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरनं धावा कन्वर्ट झाल्या त्या 30. अजूनही जर आपण विचार केला या षटकातनं शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शेष आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू असताना गोलंदाज लखन जाधव पुनश्च एकदा तयार. सेट डाऊन अलॉंग दी कार्पेट हा चेंडू खेळला गेलाय. निश्चितच एकेरी धाव कन्वर्ट होईल. एकेरी धावसंख्येनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलं ते तब्बल 31 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. लखन जाधव स्विंग आणि मिस, परंतु चेंडू सरळ आदळला. यष्ट्यांवरनं विकेटचं पतन देखील झालंय. फलंदाज बाद लखन जाधव आणि त्याला निश्चित रूपाने विकेट मिळाली. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. 31 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं आणि अंतिम षटक जे प्रगतीपथावर असेल आणि शेवटच्या 6 चेंडूंचा हा खेळ देखील असेल. 31 धावा आपण अनुभवतोय. अगदी या पटलावर मात्र 31 धावसंख्या जोडली गेली आहे. निश्चित रूपानं मेगा फायनलच्या दिशेनं निर्णायक सामना असणार आहे. निर्णायक मॅच मध्ये अगदी कोणता संघ जाऊन पोहोचेल. मी मराठी श्री 11 नेरळ या संघाच्या विरोधात अगदी फार मोठे खेळाडू असतील. नेरळ संघाच्या माध्यमातून देखील संदेश पाटील असेल, चेतन शिंदे असेल, कुणाल दाभणे असतील, निश्चित रूपानं बाळा मोरे असेल, अशा बरेचसे मातब्बर खेळाडू. नशिबाचा कौल झुकला. टीम रिया 11 चांबारली या संघाच्या माध्यमातून चेंडू सीमा पार चौकार. 4 धावांकरता 35 धावसंख्या धावफलकावर. 35 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. शेवटचे आणि अंतिम 5 चेंडू शेष आहेत. परंतु टार्गेट सेट वाढत चाललंय. दमट वातावरणात निश्चित रूपानं 45 धावा खूप चांगला ॲव्हरेज स्कोर मांडला जाऊ शकेल. कारण खूप चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे. चांबारली संघाच्या माध्यमातून आपण सातत्यानं अनुभवलाय. मोठा फटका कन्वर्ट केलाय. परंतु बॅट आणि बॉल मधलं ते टेम्परामेंटल कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे 2 धावा चांगल्या रीतीने कन्वर्ट केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. या 2 धावसंख्येनं धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं 37 ऑन बोर्ड. 37 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 3 विकेटचं पतन झालंय. शेवटचे आणि अंतिम 4 चेंडू शेष असताना गोलंदाज तयार. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सरकला. यष्टीरक्षकाच्या देहयष्टीवर आदळून मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मधून एकेरी धाव कन्वर्ट झाली आणि या एका धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं 38 या धावसंख्येवर. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू शेष असतील. या 3 चेंडूंचा खेळ मात्र शेष असताना धावफलक जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवर. 3 चेंडूंमध्ये किती धावा कमवल्या जातील यावर मात्र प्रामुख्यानं लक्ष असेल. तर टीम कासार वडवली या संघासाठी रणजित 11 कासार वडवली संघ 2 हात करतोय रिया 11 चांबारली या संघाच्या विरोधात. गोलंदाज तयार. आपण पाहतोय संदीप बॉलिंग मार्कवर. पुढील चेंडू हाताळेल. खूप चांगला फटका कन्वर्ट केलाय. भिरकावून दिलं.
इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावांकरिता. कमॉन डीजे. शिवसैनिकांच्या भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनातून एकच घुमतोय नाद. आता एकच. धन्यवाद. 44 धाव संख्या धाव फलकावर आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे अंतिम 2 चेंडू शेष आहेत. निश्चितच तुम्ही पाहू शकाल 44 अगदी खूप चांगला स्कोर उभा राहिलाय असं म्हणायला हरकत नाहीये रिया 11 चांबार्लीच्या माध्यमातून. कारण ग्रामीण 1 गाव 11चे जरी खेळाडू असले तरी शेवटी निश्चित रूपानं ओपन ग्रामीण मधून आलेले संघ अगदी ग्रामीण खालापूर मधल्या 1 गाव 11च्या संघाच्या विरोधात लढत तुल्यबळ होईल. नो डाऊट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वन्स अगेन स्वीट वॉइस स्वीट साऊंड. चेंडू मात्र निघून गेला सीमा रेषा पार. षटकार 6 धावांकरिता. शिवसेना जिंदाबाद. बाळासाहेब जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. धन्यवाद डीजे. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलं अर्धशतकावर. 50 धावसंख्या मात्र कन्वर्ट झाली. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शेष असताना संदीप भोईर थोडासा का होईना मागडा ठरलाय. अगदी निर्णायक क्षणी शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. फलंदाज संदेश मुंडे स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज तयार. खोलवर टप्पाचा चेंडू अक्षरशः खणून काढला आणि वाईडिश लॉंग ऑफ मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला ज्यावर 2 धावा कन्वर्ट झाल्या. 52 धावसंख्या धावफलकावर विजयाकरता 53 धावसंख्येची गरज असेल. 53 रन्स 53 धावसंख्या मात्र धावफलकावरनं गरजेची आहे विजयाकरता. आणि या 53 धावसंख्येची गरज असणार ती टीम रणजित स्पोर्ट्स कासार वडवली संघाला रिया 11 चांबार्ली या संघाच्या विरोधात. शिवसेनेचे नेते दमदार गोरगरिबांचा आहे आधार. शिवसेनेचे नेते दमदार गोरगरिबांचा आहे आधार. शोभतात खरेदी करतात कर. शोभतात खरेदी जमत कर. कुणाला येणार सर त्यांची कुणाला येणार सर. लाखात भारी ते 1 नंबर हो संतोष शेठ भोईर. समाजसेवक 1 नंबर ते संदीप शेठ भोईर. लाखात आहेत 1 नंबर संतोष शेठ भोईर. ते दमदार लाखात भारी ते 1 नंबर हो संतोष शेठ भोईर. समाजसेवक 1 नंबर ते संदीप शेठ भोईर. लाखात आहेत 1 नंबर संतोष शेठ भोईर. समाजसेवक 1 नंबर संदीप शेठ भोईर. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. विजयाकरता 53 धावसंख्येची गरज आहे टीम रणजित स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला रिया 11 चांबार्ली या संघाच्या विरोधात. परंतु कसं विसरून चालेल खूप चांगला गोलंदाजीचा अटॅक मात्र चांबार्ली संघाच्या माध्यमातून देखील आहे. आयुब शेख सारखा मोठा बलशाली फलंदाज जरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला कासार वडवलीच्या तरी देखील चांबार्ली संघाचा गोलंदाजीचा अटॅक त्याचा अनुभव मात्र पूर्ण खालापूर तालुक्याला आहे. रायगड टेनिस क्रिकेटला त्या गोलंदाजीच्या अटॅकचा मात्र अनुभव देखील आहे. तर 53 धावा 24 चेंडू हे लक्ष्य. परंतु खऱ्या अर्थानं मॅचला रंगतदार स्थितीत तेव्हाच येईल ज्यावेळी मात्र दोन्ही संघ तितक्याच तुल्यबळपणे या मॅच मध्ये खेळतील. खऱ्या अर्थानं आयुब शेख आणि करण पाटील मात्र बॅटिंग स्टांजवर. निश्चित रूपाने या 2 फलंदाजांची जोडी कासार वडवलीचं प्रामुख्यानं नेतृत्व करेल. एका बाजूला ठाणे तर दुसऱ्या बाजूला रायगड अशी लढत आहे. निश्चित रूपानं कोण ठरणार या मॅचचा अगदी अंतिम विजेता किंवा कोण ठरणार या मॅच मधलं अगदी शेवटचा अंतिम विजेता संघ यावर देखील लक्ष असणार आहे. नो डाऊट गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज ज्यानं विश्वासानं चेंडू हातात घेतला. आपण विनंती करूया टीम चांबार्ली आपलं क्षेत्ररक्षण आपण लगेचच सजवायचं आहे. नो डाऊट रजत मुंडेनं चेंडू हातात घेतलाय. निश्चितच सुरुवात होतीये.
एक्सेप्टेबल. तर सुरुवात होते. पहिला चेंडू हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर रजत मुंडे. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू हाताळेल आयुब शेख बॅटिंग मार्कवर. पहिला चेंडू मात्र भिरकावला. वाईट लॉंग ऑनला. एकेरी धाव कन्वर्ट झालीये. खूप देखणं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. अगदी पहिली धाव येते. निश्चित रूपानं फार देखणा सामना पाहायला मिळेल. या सामन्यातली रंगत देखील वाढत जाणार आहे उत्तरोत्तर, कारण 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे कासार वडवलीकरांना देखील खचून चालणार नाही. याच 53 धावसंख्या मात्र रोखायच्या आहेत. त्यामुळे रिया 11 चांभारली या संघाला देखील मागे वळून पाहायला मिळणार नाही. निश्चित रूपाने संघर्ष आणि त्या संघर्षातून घडणारं क्रिकेट स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग अन मिस. कट केला बाहेरच्या दिशेनं. अगदी शरीर यष्टीपासून दूर हाताळला जाणारा हा चेंडू फलंदाजाच्या. त्यामुळं निश्चित रूपानं हा चेंडू निर्धाव निघाला. सरळ विसावा दिला चेंडूला. तो यष्टीरक्षकानं 2 चेंडूंचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र आपण अनुभवतोय. गोलंदाज तयार रजत मुंडे. अप्रतिम चेंडू, परंतु पंच लक्ष वेधून घेत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या मात्र कन्वर्ट होईल. 1 या अंकानं धावफलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर. निश्चित रूपानं 28 वर्ष झुंजावं लागलं तो हा आकडा आहे. 25 जून 1983 नंतर 2 एप्रिल 2011ला आपण विश्वचषक उचलला. तो हा आकडा महेंद्रसिंग धोनी न ते प्रमोशन केलं पूर्ण इंडियाचं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अप्रतिम काय गोलंदाजीची धुरा सांभाळली गेली आहे खऱ्या अर्थानं. हा या ॲक्शन परफेक्टली त्याच्या गोलंदाजीची शैली जी आहे ते निश्चित रूपाने एक देखणी शैली तुम्ही पाहू शकाल. अगदी अचूक टप्प्यावर कंट्रोल नियंत्रणानं हे चेंडू हाताळले जात आहेत. त्यामुळे निर्णायक क्षणी अगदी प्रत्येक चेंडू मात्र कटाक्षानं हाताळतोय. गोलंदाज रजत मुंडे तयार. अगेन बॅक टू बॅक मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. देखणे चेंडू मात्र हाताळतोय. खऱ्या अर्थानं हा फलंदाज करण पाटील थोडीशी का होईना कासार वडवली संघासाठी डोकेदुखी ठरतोय. निश्चित रूपाने या षटकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. थोडासा अतिरिक्त स्वरूपात बाहेरच्या दिशेनं चेंडू डिलिव्हर्ड केला. त्यामुळे निश्चितच एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावफलक 1 वाढून मात्र जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन बोर्ड. 3 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. चेंडू आतापर्यंत हाताळून झाले ते फक्त 4. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. गोलंदाज रजत मुंडे तयार. बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू मात्र निघाला सरळ सीमारेषा पार. चौकाराचा कासार वडवली ब्रँड. कमॉन डीजे. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड. शेलार मामा वीर धिप्पाड. धन्यवाद. या चौकारानं मात्र धावफलक वाढलं जाऊन पोहोचलं 7 या धावसंख्येवर. 47 धावसंख्येची अजूनही 46 धावसंख्येची मात्र अजूनही गरज असणार आहे, कारण 53 धावसंख्येचा पाठलाग करतोय संघ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केला. षटक संपलं. 7 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. शेवटचे आणि अंतिम 18 चेंडू आणि विजयाकरता 46 धावसंख्येची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये हे सांगणं फार अवघड आहे मित्रांनो, कारण आयुब शेख अजूनही मैदानात आहे आणि रजत मुंडे आणि त्याची यंग ब्रिगेडियर आर्मी मात्र दिमागदार कामगिरी करते. परंतु खऱ्या अर्थानं कोणता गोलंदाज द्वितीय क्रमांकाच्या गोलंदाजी करता आणला जाईल यावर देखील लक्ष केंद्रित असणारे या मॅच मध्ये संदेश मुंडेला आणलं जात आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. हा गोलंदाज मात्र गोलंदाजी करची जी धुरा आहे ती मात्र सांभाळणार.
तर सुरुवात होतीये. संदेश मुंडे गोलंदाजी मार्कवर, आयुब शेख स्ट्रायकर एंडवर. निश्चित रूपाने आपण पाहू शकाल 31 ते 32 पावलांच्या रनिंग स्टांजवरनं संदेश मुंडे मात्र तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू भिरकावला लॉंग ऑनला आणि ही फार मोठी चुकी आहे. ही मॅच मधली सगळ्यात मोठी चुकी आहे. 2 धावसंख्या कन्वर्ट झाली आहे. आयुब शेख सारख्या फलंदाजाची झेल सोडणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. कारण तीनही मॅचला जर तुम्ही त्याला जीवदान देताय आणि ते सुद्धा व्हेरी फर्स्ट डिलिव्हरीवर, काय निर्णायक नशीब असणार या फलंदाजाचे. निश्चित रूपानं धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवर. विजय करता अजूनही 44 धावसंख्येची गरज आहे. चेंडू कन्वर्ट झाला लोअर फुल टॉस. निश्चित रूपानं डीप आउटसाइड दी ऑफ स्टंपला पिच केला चेंडू. डीप यॉर्कर हाताळला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र कन्वर्ट झाली. चेंडू नंबर 2 निर्धाव स्वरूपात हाताळला गेला संदेश मुंडेच्या शैलीतनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवरनं. षटकातील पुढील चेंडू नंबर 3चा चेंडू हाताळण्याकरता सरळ आदळला चेंडू. मात्र पंचांचं मत आहे डावी यष्टी पंचांची लेफ्ट करतोय. एक धाव फलकावरनं आली आहे. लेग बाईच्या स्वरूपात इशारा आला. त्यामुळे निश्चित रूपानं एकेरी धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलं 10 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2-3 चेंडूंचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. अगदी 9 चेंडू एकंदरीत संपल्यात. धावफलकावर धावा जमा झाल्यात त्या मात्र फक्त 10. विजयाकरता गरज असणार आहे अजूनही 43 या धावसंख्येची. 15 चेंडू 43 धावा. तर 15 चेंडू आणि विजयाकरता 43 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. वाईटचा इशारा आला. निश्चित रूपानं एका स्वैर मार्यानं हे धावफलक मात्र कन्वर्ट झालं. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 42 धावसंख्येची गरज आहे. निश्चित रूपानं अगदी 15 चेंडू आणि 42 धावसंख्या जी धावफलकावरनं असेल. खऱ्या अर्थानं गोलंदाज पुन्हा एकदा तयार संदेश मुंडे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी मार्कवर. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र निघाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाजाचा ज्याला परतावा लागेल करण पाटील मात्र बाद. बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. शोभतात खरेदी करतात कर, शोभतात खरेदी जमत कर. कुणा नाही येणार सर त्यांची कुणा नाही येणार सर. राखात भारी ते 1 नंबर हो संतोष शेठ भोईर. समाजसेवक 1 नंबर ते संदीप शेठ भोईर. राखात आहेत 1 नंबर. धन्यवाद. शेठ भोईर. अगदी विकेटचं पतन झालं. नौका फलंदाज संदीप मात्र जाऊन पोहोचला मैदानात. संदीप भोईर खऱ्या अर्थाने या फलंदाजाकडनं खूप मोठ्या अशा अपेक्षा असतील, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. क्रिकेट ओनली एक्झिक्युशन बघतं किंवा क्रिकेट नेहमी प्रेझेंट बघतं. अगदी गोलंदाज संदेश मुंडेनं ते काम बजावलंय, ती भूमिका निभावली आहे. 4 चेंडू त्यानं आतापर्यंत हाताळले. अप्रतिम चेंडू. निश्चित रूपानं बाद. फलंदाज बॅटची एज घेऊन मात्र सरळ चेंडू निघाला यष्टीरक्षकाच्या हातात. विकेटचं पतन झालं. विकेट नंबर 2 तंबूच्या आश्रयाला परत. कमॉन डीजे. धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला शेष असेल. निश्चित रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त 11. विजयाकरता अजूनही 42 धावसंख्येची गरज आहे. विकेट हॅट्रिकचा मान मात्र या गोलंदाजाला मिळेल का? सन्मान दिला एक्स्ट्रा कव्हरला. अगदी तेजीने ही धावसंख्या मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव कन्वर्ट होतीये. 12 धावसंख्या धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू. विजयाकरता 41 धावसंख्येची गरज असेल ती मात्र टीम
रणजित स्पोर्ट्स कासार वडवलीला अगदी रिया 11 सांबार्लीच्या विरोधात धन्यवाद. 12 चेंडू आणि विजयाकरता 41 धाव संख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 41 धाव संख्या. खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण बाब मात्र या मॅचच्या माध्यमातून निदर्शनास येते. अयूब शेख जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकर एंडवर त्याला जाणून बुजून ठेवलं गेलं. हे प्रमुख बेसिक्स आहेत टेनिस क्रिकेट मधले जे पाळले गेलेत. अप्रतिम काय मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग आहे. 11 चेंडू विजयाकरता 41 धाव संख्या. अवघड लक्ष, खूप कठीण, मी अशक्य निश्चित रूपाने म्हणणार नाही परंतु कठीण लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करतोय तो टीम कासार वडवली. अगदी फटका कन्वर्ट केला वाईडिश लॉंग ऑनला. एकेरी धाव संख्या धावफलकावर गेली आहे. अगदी धावफलक 1 वाढून जाऊन पोहोचलं तब्बल 13 या धावसंख्येवर. अजूनही 40 धावसंख्येची गरज असेल परंतु स्ट्रायकर एंड अगदी का दिला गेला नाही किंवा का स्वीकारला गेला नाही त्या काची उत्तर किंवा त्याचा जाब आता मात्र द्यावा लागणार. शेवटचे 10 चेंडू 40 धावसंख्येची गरज. पंच वळले निश्चित रूपाने एक एक्स्ट्रा स्वरूपातला धावसंख्या मात्र धावफलकावर जोडली गेली. धावफलक 14 वर जाऊन पोहोचलंय. 10 चेंडू 39 धावसंख्येची गरज. किमान 4 धावा प्रत्येक चेंडूवर मात्र मिळवाव्याच लागतील. चेंडू भिरकावला, काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. चेंडू सीमा पार, षटकार. 7 धावसंख्या. कम ऑन डीजे. धन्यवाद. धन्यवाद डीजे. 9 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे कारण धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 20. 9 चेंडू आणि विजया करतात 33. तर निश्चित रूपाने 9 चेंडू आणि विजया करतात 33 धावसंख्येची गरज आहे. अगदी दोन्ही खेळाडू प्रेशर मध्ये असणार नो डाऊट. बऱ्याचदा अगदी अशा मॅचेस खूप वेळा पाहिल्यात. काय होईल या मॅच मध्ये सांगणं अवघड आहे. अर्थानं योगेश जांभळे जो सध्या गोलंदाजीची धुरा सांभाळतोय, शेवटचे त्याच्या षटकातील 3 चेंडू असतील. विजया करता 33 धावसंख्येची गरज आहे. 33 रन्स 9 बॉल्स. अयूब शेख फार मोठी दारोमदार या खेळाडूवर देखील असेल. निश्चित रूपाने वेलसेट बॅट्समन जरी असला तरी खूप कमी स्ट्रायकर एंड या पहिल्या दुसऱ्या सत्रात या फलंदाजाकडनं हाताळला गेला. फुल टॉस कन्वर्ट केला, भिरकावून दिला चेंडू आउट ऑफ दी स्टँड. चेंडू सीमा पार, षटकार. 8 चेंडू 27 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 27 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद. निश्चित रूपाने जी स्ट्रायकर एंड मला मिळाली नाही त्याचं मात्र कुठंतरी जी कमतरता होती ती भरून काढण्याचा प्रयत्न अयूब शेख करतोय. पुन्हा एकदा तयार. फुल टॉस. फार मोठी चुकी केली. पुनश्च एकदा चेंडू इनटू द स्टँड. चेंडू बॅक टू बॅक, षटकार, हॅट्रिक. अयूब शेख इज ऑन अ फायर.
21 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. झेल का सोडला माझा पहिल्या चेंडूवर, त्याचं उत्तर मात्र आता द्यावं लागणार. कारण आयुब शेखची फटकेबाजी निश्चित रूपानं योगेश जांभळेच्या विरोधात चढवलेले हे हवाई हल्ले मात्र आता महागात ठरणार का. खूप मोठा फटका, फक्त चेंडूला उडवलंय परंतु चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक येईल का. नोमॅन लँड. अगदी निश्चित रूपानं 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. सामना निर्णायक, सामना मात्र रंगतदार स्थितीत. 6 चेंडू 20 धावा, 20 धावा 6 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये. निर्णायक सामना आहे. खऱ्या अर्थानं अजित पुत्रन सर देखील बाजूलाच बसलेत, त्यामुळे प्रत्येक अनालिसिस आमच्यापर्यंत पोहोचवतायत. 6 षटकार येणं फार गरजेचं आहे असं म्हटले ते. त्यातले 3 षटकार तर सर झाले परंतु 3 षटकार शेष आहेत. परंतु खऱ्या अर्थानं चांबारली संघाचा देखील एक खूप मोठा रेकॉर्ड आहे की खूप मोठ्या गोलंदाजीचा तोफखाना असलेला हा संघ देखील आहे रायगड जिल्ह्यातील. त्यामुळे निश्चित रूपानं थोडंसं दडपण का होईना असणार आहे. कारण दोन्हीही जे संघ आहेत किंवा दोन्ही खेळाडू जे आहेत ते बऱ्याचदा खूप मोठमोठ्या टुर्नामेंट, खूप चांगल्या बलशाली गोलंदाजांच्या विरोधात किंवा खूप चांगल्या खेळाडूंच्या विरोधात बऱ्याचदा हे खेळाडू खेळलेत. त्यामुळे आज मात्र मुकद्दर का सिकंदर कोण ठरेल या दृष्टीनं आपण जाणार आहोत. काय होणार आहे मॅच मध्ये सांगणं तर फार कठीण आहे. कितीही ज्योतिषी बसवा परंतु क्रिकेटची भवितव्य सांगणं फार मुश्किल आहे. तर जाऊयात मॅचकडे. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघ मात्र एकाच विभागातून, परंतु अतुल गोलंदाजी मार्कवर. एका बाजूला रायगड तर एका बाजूला ठाणे. तर सुरुवात, मॅचला सुरुवात अतुल जांभळे गोलंदाज. तर सुरुवात होतीये गोलंदाजी मार्कवरनं अतुल जांभळे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आयुब शेखच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर खूप मोठी चुकी झाली का. हा झेल मात्र सुटलाय. हा झेल सोडणं फार महागात ठरू शकेल. पुनश्च एकदा 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीत. क्रिकेटचं हे भय पटल, क्रिकेटमधलं हे एक वादळ. मात्र या मॅच मध्ये कोणता संघ जाणार मेगा फायनल मध्ये. चांबारली की कासार वडवली, कासार वडवली की चांबारली. 5 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. कारण धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 34. अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये सरसेनापती सरनोबत मात्र अजूनही मॅच मध्ये आहे. त्यामुळे निश्चित रूपाने अशा अपेक्षा असतील. आयुब शेख अगदी आपले पाय रोवून मैदानात उभा आहे. खऱ्या अर्थानं अतुल जांभळेच्या विरोधात पहिल्याच चेंडूवर त्यांना हवाई हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला परंतु खऱ्या अर्थानं खूप मोठ्या तालमीत कसलेला हा देखील खेळाडू आहे अतुल जांभळे, ज्या खेळाडूचं नाव आहे. पुन्हा एकदा तयार. आयुब शेखच्या विरोधात 5 चेंडू 19 धावा, 19 धावा 5 चेंडू. गोलंदाज तयार. प्रिडिक्शन मात्र अचूक होतं. अतिरिक्त स्वरूपात चेंडू मात्र हाताळला गेला. तो धावसंख्या 1 न कन्वर्ट झाले. धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 35 या धावसंख्येवर. 18 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 18 धावा, 18 धावा 5 चेंडू. आयुब शेख की अतुल जांभळे, अतुल जांभळे की आयुब शेख. पुन्हा एकदा तयार. अतुल जांभळे. खूप मोठा फटका कन्वर्ट केलाय. अगदी निर्णायक क्षणी चेंडू हाताळला. चेंडू मात्र भेदून सरळ सीमा पार. ऍज अ स्वीप, ऍज अ एरो. कम ऑन डीजे. धन्यवाद. 14 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 चेंडू. पुन्हा एकदा ठाणे की रायगड, रायगड की ठाणे. फार मोठी रंगतदार, फार मोठी क्रिकेटची चुरस, फार मोठे तुंबळ युद्ध, फार मोठे क्रिकेटचं घमासान. क्रिकेटमधली धुमश्चक्री, क्रिकेटमधलं वादळ, क्रिकेटमधला वावटळ मात्र तुम्ही अनुभवतायत. एका बाजूला आयुब शेख, ठाण्याचा कासार वडवलीचा वंडर बॉय म्हणून या खेळाडूची नियुक्ती केली गेली. तर एका बाजूला रायगडचा वंडर बॉय निश्चित रूपानं अतुल जांभळे. पुन्हा एकदा तयार. चेंडू नंबर 3 हाताळला जाईल. 4 चेंडू शेष असतील. 14 धावसंख्येची गरज असेल ती विजयाकरता. पुन्हा एकदा तयार.
प्रेशर, हे प्रेशर आहे मित्रांनो. आणि त्या प्रेशर मध्ये असं म्हणतात बऱ्याच जणांची शिटी वाजते. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव हाताळली गेली. 40 धावसंख्या धावफलकावर 53 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 13 धावा, 13 धावा 4 चेंडू. अतुल जांभळे की आयुब शेख, आयुब शेख की अतुल जांभळे. पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर अतुल जांभळे. खूप मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. फलंदाज बाद आयुब शेख. बॅक टू द पॅव्हलियन. मॅचला मात्र कलाटणी देणारा हा क्षण. 3 चेंडू 14 धावसंख्येची गरज, 13 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 13 धावसंख्या. 2 षटकार की 2 डॉट बॉल. काही घडू शकेल निश्चित रूपानं, परंतु खऱ्या अर्थानं पडद्याच्या मागचा हिरो कधीतरी पडद्यावर येईल का या मॅचच्या माध्यमातून. तर प्रसाद स्ट्रायकर एंडवर. 3 चेंडू आणि विजयाकरता गरज आहे ती मात्र 13. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. सामना बरोबरीच जर झाला तर मात्र एका षटकाचा सामना पुनश्च अनुभवायला मिळेल. पाहूयात. पुन्हा एकदा तयार अतुल जांभळे आपल्या बॉलिंग मार्कवर. खूप मोठा फटका कन्वर्ट झालाय काऊ कॉर्नरला. व्हॉट कॅच, मॅग्निफिसंट पीस ऑफ फिल्डिंग. देखना झेल पकडला. फलंदाजाला परतावं लागेल. 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असताना चांबारली थोडस का होईना फ्रंट फुटवर आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज. धरती अंबर सारा समंदर दिखता उसका साया है. फनकार है वो, दमदार है वो, अरे छू कर न देखो अंगार है वो. कहता है हर कोई सारे जमाने पे धाक रे. धन्यवाद. शेवटचे 2 चेंडू आणि विजयाकरता गरज आहे ती तब्बल 13 धावसंख्येची. या चेंडूवर मात्र मॅच संपूर्ण अवलंबून असणार आहे. अगदी एकतर्फी विजयाकरता या चेंडूवर हा पूर्ण सामना अवलंबून असेल. गोलंदाज तयार. फटका कन्वर्ट झाला. षटकार. हे क्रिकेट आहे मित्रांनो, हे फार अवघड खेळ आहे आणि त्याचा प्रात्यक्षिक मैदानात दिसतंय आपल्याला. निश्चित रूपाने चेंडू षटकार. 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. 7 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर टीम कासारवडवली. 1 चेंडू 7 धावसंख्या. 7 पूर्ण विजयाकरता 7 आणि बरोबरी करता 6. जर षटकार मारला तर सुपर ओव्हर होणार एका षटकाची, याची नोंद घ्या. तर खऱ्या अर्थानं रंगतदार सामना पाहायला मिळाला. प्रेक्षकांची देखील झोप उडवणारा हा सामना. खऱ्या अर्थानं रिया 11 चांबारली या संघाला प्रामुख्यानं अगदी त्यांचं देखील खऱ्या अर्थानं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. या स्पर्धेकरता आमंत्रित केलं. या स्पर्धेतून अगदी रजा घेतो कारण धन्यवाद. यानंतर मात्र मेगा फायनल करता समीर सोमणे सर आणि मयुरेश कदम. आहे आधार सोबत खरेदी करत कर. सोबत खरेदी तमनत कर. कुणाला येणार सर, त्यांची कुणाला येणार सर. हॅलो हॅलो. लाखात भारी ते 1 नंबर. दोन्ही टीमला विनंती